नमस्कार. कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. खरं तर पुणे जिल्हा परिषद आणि खेड तालुका पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत. अशातच आपण एका जिल्हा परिषद गटामध्ये आलोय. त्या गटाचं नाव चास कडूस जिल्हा परिषद गट. आणि या गटामधील जे दोन गण मोडत आहेत त्यामध्ये आता कडूस गणामध्ये या ठिकाणी एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्याकडे आपण आलोय. त्यांच्याशी चर्चा करूया. खरं तर खऱ्या अर्थाने हे काम करत असताना संतोष तात्या नामदेव धमाले हे या उमेदवारांचं नाव आहे. उद्याच्या काळामध्ये कशा पद्धतीने ते कामकाज करणार आहेत, जनतेची सेवा कशी करणार आहेत, त्याचबरोबर आजपर्यंतचा राजकीय त्यांचा प्रवास कशा पद्धतीने राहिलाय आणि विकास कामाचं व्हिजन नेमकं काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. त्यांच्याकडे चर्चा करण्यासाठी आपण आता सुरुवात करूया. नमस्कार. मला सांगा, तुम्ही आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू असताना पंचायत समिती गणातून अर्थात कडूस गणातून तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं मशाल चिन्ह घेऊन जनतेच्या समोर जात आहे. कशा पद्धतीने तुमचा आजपर्यंतचा राजकीय सामाजिक प्रवास राहिलेला आहे आणि एकूण आता प्रचार माध्यम कशा पद्धतीने इथपर्यंत पोहोचला? नमस्कार. माझा आजपर्यंतचा राजकीय प्रवास पूर्वी 15-20 वर्षापूर्वी आमचे चुलते शामराव विकाजी डमाले हे कडूस गावचे सरपंच होते. तेव्हापासून आमच्या कुटुंबाला राजकारणाचा वसा आणि वारसा आहे. त्याच नंतर 2017 संजीव भाऊंबरोबर जिल्हा परिषद सदस्य तनुजाताई आणि संजीव भाऊंबरोबर राजकीय प्रवास 2017 पासून पुन्हा माझा चालू आला. संजीव भाऊंबरोबर गणात आणि गटामध्ये जी काही विविध विकास कामं करत असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी मी आज त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलोय. त्या काम करण्याच्या कारणांमुळे किंवा त्या काम करण्याच्या माध्यमांमुळे प्रत्येक माझ्या कडूस गणामध्ये आणि कडूस चास गटामध्ये प्रत्येक माणसाशी आणि प्रत्येक लोकांशी तितकाच माझे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. त्याच्यामुळे हा जो माझा राजकीय प्रवास आहे, ह्या पुढील पंचायत समितीच्या याला कुठल्याही गोष्टीची अडचण नाही. त्यामुळे मी सहजरित्या हे इलेक्शनला सामोरे जाऊ शकतो. खरं तर आपण ऐकलंय, मी यापूर्वी आदरणीय तनुजाताई घनवट ज्या जिल्हा परिषद अशा राहिलेल्या आहेत आणि आता त्या देखील पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये उमेदवार असणार आहेत. त्याचबरोबर आदरणीय नेते संजीवभाऊ घनवट यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या या सर्व कार्यकर्त्यांबरोबर ते काम करतायत आणि तो प्रवास त्यांचा राहिलेला आहे. परंतु आता मला सांगा, तुम्ही आता निवडणुकीमध्ये अधिकृत उमेदवार आहात. उमेदवार म्हटलं की प्रत्येकाचा आशीर्वाद, घरोघरी जाणं, प्रत्येकांचा शुभेच्छा घेणं किंवा त्यांची पाठिंबा आणि साथ, कशा पद्धतीने तुम्ही आता प्रचार करताय घरोघरी जाऊन? खरं पाहिलं तर मला प्रचार करायला वेळ थोडा कमी मिळाला. ज्या वेळेला काही इच्छुक लोक होती, त्या इच्छुक लोकांमध्ये निर्णय होता हे फॉर्म भरायचा दिवस आला. त्या फॉर्म भरायच्या दिवसापासून त्याच्या दुसऱ्या दिवसापासून खऱ्या अर्थाने माझा प्रचार चालू झाला. पण त्याच्या अगोदर मी प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचलेलो होतो, कुटुंबांपर्यंत पोहोचलो होतो कामांच्या माध्यमातून, बरोबर, अडीअडचणीच्या माध्यमातून. कोणाचा ट्रान्सफॉर्मरचा प्रॉब्लेम असू द्या, कोणाचा रस्त्याचा प्रॉब्लेम असू द्या, कोणाचा पानंद रस्त्याचा प्रॉब्लेम असू द्या, छोटी मोठी लोक आपल्याकडे कामं घेऊन आल्यानंतर मी भाऊंच्या माध्यमातून त्या कामांना मार्ग दाखवत असल्या कारणामुळे गणामध्ये माझी ओळख पूर्वीपासून आहे. त्याच्यामुळे तो माझा जरी कमी कालावधी जरी मिळाला तरी त्रासदायक नाही. मग त्या दिवसापासून मी कामाला सुरुवात केली. पॅम्पलेट लोकांपर्यंत पोहोचणे, लोकांचा आशीर्वाद घेणे, लोकांना आव्हान करणे आणि पहिल्या दिवसापासून खूप चांगला अनुभव यायला लागला. लोक म्हणजे प्रतिसाद आपण म्हणतो, बरोबर, की आपण येतोय कळाल्यानंतर लोकांनी अगदी हातातली कामं सोडून घरी थांबणे, स्वागत करणे, कुटुंबातली सगळी माणसं उपस्थित करून ठेवणे किंवा एखाद्या 7-8-10 घरांची जर वस्ती असेल तर एखाद्या छोट्या मंदिरामध्ये एकत्रितरित्या कार्यक्रम आयोजित करणे, तिथं सगळ्यांनी मिळून स्वागत करणे आणि पूर्वी केलेल्या कामांचा आढावा सांगणे. बाबा, तुम्ही अशी कामं आमची केली, आजपर्यंत मदत केली, तुमच्याशिवाय आम्ही कोणाला मदत देणार नाही, मत देणार नाही किंवा आम्ही तुम्हाला 100% सहकार्य करू. खूप खूप मन भरून, अगदी हृदय भरून स्वागत करतात आणि प्रेम देतात.
खरं तर मागच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषद सदस्य आदरणीय तनुजाताई होत्या. त्याचबरोबर आदरणीय संजूभाऊ घनवटे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या तालुक्यात एक नंबरचं जिल्हा परिषद गट म्हणून त्यांनी विकास कामं इकडे आणली. आणि आता देखील आपण पाहिले की आदरणीय आमदार बाबाजी शेटकाळे यांच्या माध्यमातून जो ताईंचा आम्ही चर्चा केली असता समजलं करोडो रुपयांची कामं या भागामध्ये आता भूमिपूजन देखील झालं. हे सगळं करताना तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी असतात प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक वेळेचा अनुभव तुम्हाला आहे किंवा कामं कशी आणायची याचा उपयोग निश्चित तुम्हाला पुढच्या काळात होणार आहे असं वाटतं? हो, 100%. पहिले म्हणजे संजूभाऊ आणि तनुजाताईंच्या माध्यमातून आदरणीय बाबाजी शेटकाळे तालुक्याचे आमदार यांच्या माध्यमातून ही जी कुठली छोटं काम आणि मोठ्यातलं मोठं काम हे करायला काहीच अडचण नाही. हे दोन ज्येष्ठ माणसांचं सहकार्य पुढे लाभणार आहे. त्याच्यामुळे ह्या कामांमध्ये अडचणी कुठल्याच येणार नाही, कुठलंही काम पेंडिंग राहणार नाही. आता तुम्ही प्रचार दरम्यान फिरताना किंवा एकूणच आतापर्यंत तुम्ही प्रचाराचा हा मुद्दा एक औपचारिकता आहे, परंतु तुम्ही इथले असणारे आणि कार्यकर्ते म्हणून पाहिलेले कामाचे अनुभव किंवा ज्या अडचणी या भागातल्या गणातल्या समस्या ह्या सगळ्या जवळून तुम्हाला माहिती आहेत की बरंच काय केले आणि अजून काही बरंच करायची इच्छा असेल. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं की अजून काय करावं लागेल तेव्हा या भागाचा आपल्याला विकास साधता येईल? नाही, काही ठिकाणी छोटे मोठे म्हणजे जे मोठ्या प्रमाणात ज्या अडचणी होत्या त्या दूर झाल्यात. काही आता थोड्या राहिल्यात. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये गणामध्ये आणि पूर्ण गटामध्ये तनुजाताईंनी आणि संजूभाऊंनी जी कामं प्रायोगिक तत्वावर करणं गरजेचं आहे, तात्काळ करणं गरजेचं आहे, ती संपूर्ण कामं कंप्लीट केलेली आहेत. आता जी उर्वरित कामं आहेत छोटी मोठी ती सर्व कामं फास्ट पद्धतीने आमदारांच्या माध्यमातून आदरणीय तनुजाताई आदरणीय संजूभाऊ यांच्या माध्यमातून आपल्याला ते पूर्वताकडे नेता येतील. बऱ्यापैकी तुम्हाला पुढे आता एक मोठा भक्कम आधार कारण तुमची युनिटी समजा जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती त्याचबरोबर आदरणीय आमदार साहेब तुम्हाला मदतीला आहेत आणि खरं तर हे सगळ्या एकीच्या बळावर उद्याच्या काळात आपल्या गणाचा विकास आपण साधणार आहोत. निश्चित. एक मला सांगा, राजकीय थोडासा प्रश्न विचारत की शिवसेना या गटात पूर्वीपासून तसा बालेकिल्ला मानला जातो. मधल्या काळात इच्छुक बरेच होते शिवसेनेत आपल्या पंचायत समितीच्या गणासाठी किंवा आता जेडपीला एकमेव समजा निर्विवाद होते, पण पंचायत समितीवर बरेचसे इच्छुक होते. ते इच्छुकांमधून काही मंडळींना आपल्याला गप्प बसावं लागलं आणि तुम्हाला ते वेगळं किंवा तुमच्यावर विश्वास पक्षानं आणि नेत्यांनी टाकलं, तुम्हाला उमेदवारी दिली. आता राहिलेले जे कार्यकर्ते पाठीमागे जे नाराजी वगैरे असं काय झालेलं असं वाटतं? नाही, प्रथमतः तर मी आदरणीय संजूभाऊ आणि आदरणीय तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांना मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी पक्षाची जबाबदारी काही अंशी माझ्यावर टाकली, माझ्यावर विश्वास टाकला आणि ही उमेदवारी मला दिली. त्याचं मी निश्चित चीज करील, या गणाचा 100% विकास करील. राहिला तुमचा दुसरा प्रश्न की जे नाराज मंडळी आहे इच्छुक होते ते नाराज मंडळी आहेत त्यांच्यामुळे काही दुष्परिणाम होईल का? तसं काही होणार नाही. कारण जरी नाराज मंडळी जरी असली तरी ती कोणी पक्षाची एकनिष्ठ असणारी माणसं विरोधात काम करणार नाही. 4 दिवस नाराज राहतील, पण ते पक्ष आदरणीय आमदार साहेब आदरणीय संजूभाऊ आणि माझी चांगली मैत्री असल्या कारणामुळे आम्ही त्यांना जवळ घेऊन पुढील काळामध्ये त्यांचा विचार केला जाईल. पक्षाच्या माध्यमातून एक मित्र म्हणून आमच्याही माध्यमातून त्यांचा पुढील काळात विचार केला जाईल. नाराजीचं काही नाट्य राहणार नाही असा माझा स्वतःचा विश्वास आहे. खरं तर ज्यावेळी इच्छुक उमेदवार राहिले बरेचसे, त्या इच्छुकांच्या काळामध्ये शिवसेनेकडून आपले दुसरे इच्छुक असणारे आपले चंद्रकांत बारणे, तर मी त्यांची मुलाखत आपल्या चॅनलवर लावली, त्यांच्याशी चर्चा केली. तर त्यातला एक शिवसैनिक कसा असतो किंवा शिवसैनिकाचं निष्ठा कशी असते ही त्यावेळेस मला जाणवली. त्यावेळेस त्यांना मी प्रश्न विचारला की उद्याच्या काळात पक्षानं तुम्हाला डावललं तर तुमची काय भूमिका राहणार? तर त्यांनी डायरेक्टली सांगितलं शिवसेना ही आदेशावर चालणारा पक्ष आहे आणि आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेनेने जो आदेश दिला जाईल तो आम्ही या ठिकाणी पाळून आदेश समजून जो उमेदवाराला तिकीट मिळेल किंवा ज्या उमेदवाराला संधी मिळेल त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार हा विश्वास त्यांनी त्यावेळेस व्यक्त केला. आणि खरोखर तसं घडलं की त्यांच्या बाबतीत त्यांना पक्षाने जरी म्हणजे थोडक्यात आपण म्हणून संधी नाही दिली
पण नाराजी थोडीशी होणार, पण झाली असताना ती बाजूला ठेवून अपक्ष फॉर्म भरला असताना देखील त्यांनी परत एकदा माघारी घेऊन पक्षाबरोबर राहण्याचं ठरवलं. असं एक कार्यकर्त्यांचं शिवसेनेमध्ये बळ असतं आणि हे सगळे कार्यकर्ते एकत्र आले तर तुमच्यामध्ये आम्हाला कुठलीच अडचण येणार नाही असं वाटतं. निश्चित. कारण आता उद्या निवडणूक आहे. आता हे झालं तुमच्या पक्षाचं, म्हणजे अर्थात शिवसेना पक्ष बोलतो मशालवाले. पण आता पुढे जाताना पुढचे आव्हानं 2-3 आहेत की बाबा, एक आहे राष्ट्रवादी काँग्रेस, दुसरं आहे धनुष्यबाण. तर त्यापैकी तुम्हाला असं वाटतं कुठलं तुम्हाला जे आव्हान आहे ते उद्या जड जाणार आहे असं का वाटतं? नाही, बिलकुल नाही. सर्वसामान्य लोक, जनता, त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आणि आतापर्यंत 8-10 वर्ष मी गणात आणि गटात एक शिवसैनिक म्हणून प्रामाणिक काम केलेलं आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या माणसाच्या सुखदुःखात मी सहभागी आहे. त्याच्यामुळे मला काही कोणाचं वाटत नाही की राष्ट्रवादीच्या माणसामुळे काही परिणाम होईल का, मला काही अडचण येईल का, किंवा शिवसेनेच्या कॅन्डिडेटमुळे मला काही अडचण होईल का, असं बिलकुल होणार नाही. मी आज प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचलेलो आहे. त्याच्यामुळे सर्व लोकांचा मला आशीर्वाद आहे, जो की मी आता प्रचार दौऱ्यात अनुभवतोय. अजून काही 1-2 गावं माझी प्रचार दौऱ्यातली बाकी आहेत. ती येत्या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये कंप्लीट होतील. काल आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांचं असं दुर्घटना झाली, त्या कारणामुळे कालपासून प्रचार हा बंद केलाय. सर्व गाड्या प्रचाराच्या सर्व माणसं जागेवर बसून आमच्या सहित. कालचा 1 दिवस गेला, आजचा 1 दिवस गेला, आम्ही 2 दिवस कुठलाही प्रचार केला नाही. अजून 2-3 दिवसानंतर, उद्याचा दिवस गेल्यानंतर परवा दिवसानंतर आम्ही तो राहिलेले 1-2-3 गावांचा जो जनसंपर्क आहे त्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्या लोकांचे स्वतःहून फोन येतात की हो तुम्ही आले का नाही आमच्यापर्यंत, काय म्हणजे त्यांना ही अडचण सांगितली, तुम्ही त्यांना संपर्क करणार आहात, भेटणार आहेत, आशीर्वाद घेणार आहे. आता एक पुढे जाऊन मी एक विचारल, तुम्ही एक विश्वास व्यक्त केला की मला कुठलं आव्हान किंवा असं वाटत नाही कुठल्या पक्षाचं, तुमचा तो जनतेवरचा विश्वास आहे. आता त्याबरोबर एक मी आता तुम्हाला प्रश्न विचारून जो सगळ्यांना विचारत असतो, खरं तर निवडून तुम्ही येणार असा तुमचा विश्वास पण आहे. नक्कीच. तुम्हाला एक प्रश्न विचारेल की त्याचं उत्तर तुम्ही द्यायचंय. तुम्हालाच लोकांनी निवडून का द्यावं? एक आता लोकांना हे मी सांगण्यापेक्षा लोकच सांगतील. मी सांगितल्यावर त्याच्यावर तुमचा किंवा अजून कोणाचा विश्वास बसणं हे नाही. लोकांना माहिती आहे की निस्वार्थीपणे, प्रामाणिकपणे, चोख काम करणे कुठल्याही बाबतीत, की त्याच्या पाठीमागे कुठला स्वार्थ न ठेवता एक आपली जबाबदारी किंवा एक आपलं काम म्हणून प्रत्येक कामात मी छोट्यापासून मोठ्या कामांपर्यंत मी विकून घेतो. त्यामुळे लोकांना हा विश्वास आहे. माझ्याकडे आजही कुठलं पद नसताना, राजकीय पंचायत समिती म्हणा किंवा ग्रामपंचायतचं पद नसताना, मी छोट्या मोठ्या लोकांची जी अडीअडचणी दूर करतो, त्या लोकांच्या त्या अनुषंगाने त्यांचा अनुभव घेतल्यानंतर त्यांना निश्चित वाटतं की बाबा हा माणूस या पदावर गेल्यानंतर आपल्याला चांगला योग्य न्याय मिळेल. आज मी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून एक संचालक म्हणून काम करतोय. मध्यंतरी आता एक थोड्या कालावधीमध्येच बियाणे किंवा सल्फेट या माध्यमातून लोकांपर्यंत ते आजपर्यंत कधी कडूस या ठिकाणी किंवा ह्या पंचक्रोशीमध्ये कधीही खरेदी विक्री संघाचे माध्यमातून बियाणं आपल्या या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नव्हती अल्पदरामध्ये. ज्या वेळेला मी तिथे गेलो त्यावेळेला कडूसकरांना कळालं किंवा या ग्रामस्थांना कळालं, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कळालं गावच्या, की अशा माध्यमातून पण आपल्याला बियाणं मिळू शकतं. की जे लोक इथं खत बियाणांच्या दुकानांमध्ये जास्तीचा भाव देऊन खरेदी करतात किंवा त्यावेळी कधी त्यावेळेला शॉर्टेज पण होऊन जातं, बरोबर, त्यावेळेला आपण त्यांना तिकडनं त्या माध्यमातून आपल्या इथं एक गोडाऊन निर्माण करून तिकडून सोयाबीन किंवा अजून भाताचं बियाणं किंवा भुईमुगाचं बियाणं या सगळ्या गोष्टी त्यांना आपण अल्प दरामध्ये इथे उपलब्ध करून दिल्या. त्याच्यानंतर राजगुरू आपल्या भैरवनाथ पतसंस्थेवर मी एक संचालक म्हणून काम करतोय. मामासाहेब मोळ शिक्षण संस्थेवर मी संचालक म्हणून काम करतोय. तर हे लोकांनी पण तितकाच विश्वास माझ्यावर दाखवला. ज्या पद्धतीने माझे काम करायची पद्धती, त्या कामाच्या पद्धतीवर विश्वास दाखवून त्या लोकांनी मला आज त्या ठिकाणी संस्थेवर काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचा मी प्रत्येक माणसाला उपयोग कसा होईल याचाच प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. आणि हाच आधार घेऊन ही जी त्या गणातली जी सर्वसामान्य जनता आहे
की निश्चित मला ह्याच गोष्टीचा आधार किंवा ह्याच गोष्टीचा संदर्भ घेऊन मला 100% यश देतील, 100% मला आशीर्वाद देतील आणि मी 100% निवडून येईल याची मला खात्री आहे. खरं तर हे सगळं तुम्ही करताय किंवा आजपर्यंत केलंय म्हणून किंबहुना लोक तुम्हालाच निवडून देतील असा विश्वास वाटतो, बरोबर आहे. आणि आता एक जातो आता सर्वात शेवटी जनतेला तुम्हाला आव्हान करायचंय की आजपर्यंत तुम्ही सांगितलं की मी जो प्रवास 2019 पासून सुरू झाला समाजकारणाचा 17 पासून तो आतापर्यंत अविरतपणे एक कार्यकर्ता म्हणून काम केलं. कुठल्याही मोठ्या अशा राजकीय पदावर तुम्ही नसताना देखील एक समाजाची बांधिलकी जपत तुम्ही काम केलं. आता तुम्हाला निवडणुकीमध्ये संधी मिळते, पक्षाने तुमचा विश्वास दाखवलाय, तो विश्वास तुम्ही सार्थ करणार ते देखील सांगितलं. आता शेवटी तुमची जी मायबाप जनता आहे जी तुमच्या गणामध्ये उद्याच्या काळात तुम्हाला मतरूपी आशीर्वाद देणार आहे, बरोबर, तर त्यांच्याकडे काय आव्हान करणार की उद्याच्या काळात मला तुम्ही भरघोस मताधिक्याने निवडून द्यावं, मी तुमची सेवा करण्याची मला संधी द्यावी, अशी कशी विनंती नेमकी करणार, जनतेपुढे काय सांगाल? जनतेला मी असं सांगेल की आजपर्यंत जनतेने माझं सगळं काम पाहिलंय, काम करण्याची पद्धत पाहिली आहे, समाजाबरोबर वागण्याची की समाजाबरोबर सामाजिक बांधिलकी जपून वागण्याची सगळी कार्यपद्धती पाहिलेली आहे. त्यामुळे जनता मला निश्चित मतरूपी आशीर्वाद देईल आणि जनतेने ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार करून मला तो आशीर्वाद द्यावा अशी माझी प्रामाणिक जनतेला पुन्हा एकदा विनंती असेल. खरं तर तुम्ही आता जनतेला आवाहन केलंय की निश्चित उद्याच्या काळात मी तुमचं जे काय सेवा असेल ती मी करेल, मला निवडून द्यावे ही विनंती देखील केली. असो, या ठिकाणी आपण एक साधक बाधक सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या, चर्चा केल्या, उद्याच्या काळामध्ये कामाचं विजन त्यांच्याकडनं समजून घेतलं. निश्चित त्यांची इच्छा आहे की ही तीनही उमेदवार शिवसेनेचे उद्या या गटामध्ये जो बालेकिल्ला राहिलाय आदरणीय संजूभाऊ घनवट यांच्या नेतृत्वाखाली तनुजाताई असतील, ते असतील, अजून पलीकडच्या गणामधील दुसरे उमेदवार असतील, सगळे उमेदवार या ठिकाणी निवडून यावेत अशी त्यांची इच्छा आहे. आणि खरं तर तुमच्या या राजकीय वाटचालीसाठी आमच्या करावे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढच्या भावी वाटचालीसाठी देखील भरघोस मताधिक्याने तुम्ही सर्वांनी निवडून यावं देखील शुभेच्छा व्यक्त करून मी तुम्हाला जनतेला सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करेन की आपला हा करावे पाटील होम मिनिस्टर चॅनल आहे, हा वेगवेगळ्या घटकांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे निवडणुकीमध्ये आपला आशीर्वाद घेऊ पाहतायत त्या उमेदवारांना आपल्या समोर पोहोचवण्याचं काम आपण करतोय. निश्चित या करावे पाटील होम मिनिस्टर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी आपण नेहमी संपर्क करूया. तुम्हाला देखील धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.